आजच्या पदग्रहण समारंभासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालेल्या याही वयामध्ये काँग्रेसचा विचार ज्यांच्या मनामनामध्ये आहे आणि तेवढ्याच पोटतिडकीनं नवीन पिढीला सांगण्याचं जे काम करतात आहे अशा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला अशा गांधीवादी नेत्या आदरणीय लीलाताई चितळे आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या अत्यंत कठीण कालखंडामध्ये या नागपूर शहराचं अध्यक्षस्थान भूषवलं असे आदरणीय आमदार विकासभाऊ ठाकरेजी, मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय अविनाश पांडे साहेब, आदरणीय श्यामकुमार बर्वेजी, खासदार रामटेक, आदरणीय कुणाल चौधरीजी, आदरणीय सतीश बाबू चतुर्वेदीजी, आदरणीय अनीस अहमद साहेब, आदरणीय अभिजीत वंजारीजी, आदरणीय सुधाकर अडबेलेजी, आदरणीय गेवबाबू आवारीजी, आदरणीय अशोक धवड़जी, आदरणीय शेख हुसेन साहेब, मंचावर विराजमान आदरणीय आमचे मित्र अतुल भाऊ लोंढेजी, बंटी शेळकेजी, सोबतच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय गिरीश भाऊ पांडव, मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विनोद गुडदे पाटील साहेब, सर्व प्रदेशचे सन्माननीय पदाधिकारी, शहर काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, NSUI, यूथ काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी, मंचांसीन सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खड़गे साहेब, लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, KC वेणुगोपाल साहेब, आदरणीय मुकुलजी, आदरणीय अविनाश भैया, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, रमेश चन्नीथलाजी, ह्या सर्व पक्ष नेतृत्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही नागपूर शहराच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी मला दिली, त्याबद्दल सर्व पक्ष नेतृत्वाचा मी मनपूर्वक आभार मानतो। कौटुंबिक पार्श्वभूमी ही माझी थोडीशी वेगळी राहिलेली आहे। वडील राजकारणामध्ये पॉलिटिकल लिगसी राहिली आणि हे लिगसी असताना ते काँग्रेस पक्षाचे नव्हते, ते भारतीय जनता पक्षाचे आमदार, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री, आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस 1999 मध्ये त्यांनी पक्ष सोडला, भारतीय जनता पक्षामधल्या सध्या आपल्याला दिसत असलेल्या अव्यवस्था ज्या आहे ते त्या काळामध्ये त्यांना तेव्हा दिसलेल्या होत्या आणि म्हणून त्यांनी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आणि 6 महिन्यापर्यंत ते घरीच बसून राहिले। त्याच कालखंडामध्ये आमच्या परिवारामध्ये एक घटना घडली की माझा जो लहान भाऊ आहे अभिजीत, त्याला त्यावेळेस एक असाध्य आजार झाला होता ज्याचं नाव होतं गुलियन बेरी सिंड्रोम आणि 100% पॅरालिटिक होण्याची ती अवस्था होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की फार कठीण हा आजार आहे आणि ह्या कठीण आजाराच्या काळामध्ये काही सुचत नव्हतं। त्यावेळेस आठवण आली डॉक्टर श्रीकांत जिचकारांची की दादांना त्यावेळी कॅन्सर झाला होता आणि अमेरिकेतून उपचार घेऊन ते परत आले, बरे होऊन परत आले आणि कॅन्सरपेक्षा मोठा आजार हा कोणता आहे आणि मला असं वाटतं की दादा यामध्ये आपल्याला मदत करू शकतील आणि म्हणून आम्ही दादांकडे गेलो। दादा त्यावेळी घरी आले, त्यांचा ज्यांनी उपचार केला होता
अमेरिकेमध्ये डॉक्टर दुबेंना फोन लावला, संपूर्ण धीर दिला, आज तो बरा आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काय होणार नाही, व्यवस्थित होईल. हा असाध्य आजार जरी असला तरी तो बरा होईल, यासाठी, कारण मोठ्या लोकांनाच मोठे आजार होत असतात. मी बघ म्हणे किती मोठा आहे, म्हणून मला आजार झाला, तोही कॅन्सर मधला अत्यंत असाध्य आजार झाला. त्या माध्यमातून आम्ही दादांच्या संपर्कात आलो. आणि दादांच्या संपर्कात आल्यानंतर दादांना हे होतं की राजकारणामध्ये एखादा माणूस 20-25 वर्ष 30 वर्ष घालवल्यानंतर एका उच्च पातळीवर गेल्यानंतर एकाएकी राजीनामा देत राजकारण कसं काय सोडू शकतो, हा त्यांचा उत्सुकतेचा विषय होता. आणि त्यानंतर त्यांनी आग्रह केला की आपण काँग्रेस पक्षामध्ये आले पाहिजे. आणि बाबांचा त्यावेळेस विरोध होता की मला काही आता राजकारणामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही, कारण सध्याचं राजकारण ज्या पद्धतीचं सुरू आहे, ज्या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची चर्चा आज आपण करतो, त्यांनी अगदी जवळून पाहिलेला होता. तो जवळून पाहिलेला होता त्या पद्धतीचं राजकारण. कारण बहुजनांना त्या पक्षामध्ये किंमत नाही, बहुजनांना फक्त हेड काउंटिंगसाठी वापरल्या जाते, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा कुठलाही सहभाग नाही. आणि त्यामुळं अत्यंत उद्विग्न होऊन त्यांनी राजकारण सोडलं वयाच्या 50व्या वर्षी. त्यावेळेस दादा म्हणाले की जर आपल्याला इंटरेस्ट नसेल तर प्रफुल्ल तरी राजकारणामध्ये येऊ द्या. त्या माध्यमातून आमचा पहिल्यांदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला 2000 साली. 14 एप्रिल 2000 साली काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झाला. आणि तेव्हापासून काँग्रेसचं राजकारण सुरू झालं. आता हे राजकारण करत असताना ह्या पक्षामध्ये मी या पदापर्यंत पोहोचील हा विचारानं आम्ही काँग्रेस पक्षात आलेलो नव्हतो. आणि फक्त दादांच्या संपर्कामध्ये आपल्याला यायला मिळते, दादांच्या सहवासामध्ये राहायला मिळते, किंवा विद्वान माणसाच्या सहवासामध्ये राहायला मिळते. आणि म्हणून त्यांच्यासोबत मी माझ्या तरुण वयामध्ये त्यांची जवळीक राहिली. दुर्दैवानं फक्त 4 वर्षच त्यांचा सहभाग मला लाभला. पण त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये राजकारण काय आहे, विचारधारा काय आहे, वैचारिक द्वंद्व काय आहे, RSS भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय, काँग्रेसची विचारधारा काय, स्वातंत्र्याची चळवळ काय, ह्या संपूर्ण वैचारिक जे अधिष्ठान त्यांनी मला निर्माण करून दिलं ते दादांचं आहेत. मी त्यांना आज अत्यंत मनापासून अभिवादन करतो त्यांचं, की त्यांच्यामुळेच मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो. मी त्यांचे उपकार निश्चितपणाने माझ्या जीवनावर राहिले. तिथून आपला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सुरू झाला. 2002 साली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक लढवावी अशी सूचना त्यांनी केली. आणि त्याच वेळेस बाबूजी या ठिकाणी आहेत, पालकमंत्री होते, विलासभाऊ मुत्तेमार खासदार होते, शेख हुसेन साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते. ह्या तिन्ही मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला, महानगरपालिकेची उमेदवारी दिली. आणि महानगरपालिकेची उमेदवारी दिल्यापासून मी प्रचंड मताने निवडून आलो. आणि तेव्हापासून महानगरपालिकेचा आणि काँग्रेस पक्षाचा राजकीय प्रवास माझा सुरू झाला. महानगरपालिकेत काम करत असताना दादांचं मार्गदर्शन, कारण जरी कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची असली तरी आमच्या वडिलांनी मला राजकारणात येऊ दिलं नव्हतं, कधीही येऊ दिलं नाही, सोबत घेऊन फिरत नव्हते. त्यांचा विरोध होता की चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये. आणि वास्तविकता होती, मलाही तसा काही इंटरेस्ट नव्हता. पण आता आलो, निवडून आलो, दादांचं मार्गदर्शन घेत असताना दादांनी सांगितलं की कुठल्याही विषयावर आपण बोलत असताना त्याचा अत्यंत डीपपणाने अभ्यास केला पाहिजे, अगदी खोलवर अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारूच नये, हे त्यांचा मूलमंत्र होता, माझ्या डोक्यामध्ये अजूनही. आणि तिथून ती राजकारणाची सुरुवात झाली. विकासभाऊ ठाकरे महापौर होते, आम्ही सर्व लोक
महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काम करत असताना त्यावेळेसचे जे ज्येष्ठ मंडळी होती, आमचे सत्ता पक्षाचे नेते त्यावेळेस यशवंतराव कुंभलकर होते, सभागृहातले अनेक वक्ते होते, नानाभाऊ श्यामकुळे त्यावेळेस विरोधी पक्षाचे नेते होते. आजचं जसं राजकीय वातावरण आहे तसं राजकीय वातावरण नव्हतं. विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा सन्मानानं वागणूक होती. शेखरभाऊ सावरबांदे होते, बळवंत जिचकार होते, यांचे प्रभावी भाषण सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण ज्यावेळेस आपण ऐकत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की यांच्यासारखं आपल्याला एखाद्या दिवशी बोलता आलं पाहिजे. आणि तिथून ती सुरुवात झाली. महानगरपालिकेमध्ये काम करत असताना विविध प्रश्नांवर, विविध विषयांवर सर्वसामान्यांचा आवाज बनून कुठलाही दबाव, मी कोणाचाही दबाव ऐकलेला नाही, कोणाच्या म्हणण्यानं वागलो नाही. मी स्वतंत्र वृत्तीनं, काँग्रेस पक्षाची ब्युटी मला त्यावेळेस लक्षात आली की काँग्रेस पक्षामध्ये फ्रीडम आहे. इथं बोलण्याची आझादी, आपल्याला जसं वाटतं तसं बोलता येईल. अगदी नेत्यांच्या विरोधात सुद्धा बोलता येते. दादा सांगत होते की सोनिया गांधी आणि राहुल गांधी सोडून सगळ्याच्या विरोधात बोलता येते मला. एवढं फ्रीडम ह्या पक्षामध्ये आहे. ज्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सामान्य जनतेच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षानं लढा दिला आणि जे स्वातंत्र्य मोठी किंमत देऊन आपल्याला मिळालं, त्या देशामध्ये जर आपल्याला फ्रीडम नसेल तर आपण व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून काही कामाचे नाही. आणि त्यांचं जे बलिदान होतं स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचं, ते वाया जाईल. आणि भारतीय जनता पक्षामध्ये फ्रीडम नव्हतं, अजूनही नाही आहे. आणि हा वैचारिक क्लिअरिटी जेव्हा माझ्या मनामध्ये निर्माण झाली, त्यानंतर राजकीय प्रवास सुरू झाला. हा प्रवास करत असताना पक्षाने जी जी जबाबदारी दिली ते करण्याचा मी प्रयत्न केला. आणि हे करत असताना काही चुका सुद्धा झालेल्या आहेत, अनेकांच्या चुका झाल्या. पण 2014च्या निवडणुकीनंतर असं लक्षात आलं की आता सध्या जी राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे, त्या राजकीय स्थितीमध्ये ह्या देशातला काँग्रेस पक्षच फक्त अडचणीमध्ये नाही, तर ह्या देशातली लोकशाही अडचणीमध्ये आहे, ह्या देशाचं संविधान अडचणीमध्ये आहे. 2014ची विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस मी लढत होतो त्यावेळेस मी भाषण करताना म्हणत होतो कदाचित ह्या देशातली ही शेवटची निवडणूक आहे. त्यावेळेस माझे मित्र हसत होते की अरे बाबा, ह्या कुठल्या, तू काय बोलून राहिला, कुठं लोकशाही संपते का ह्या देशातली. मात्र ती वास्तविकता आहे. आज आपल्याला लक्षात येते की निवडणुका ह्या फक्त औपचारिकता झालेल्या आहेत. आज त्या वास्तविक नाही. सर्व संविधानिक संस्था ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत. न्यायालय असतील, तुमचं इलेक्शन कमिशन आहे, विद्यापीठ स्वायत्त होते. आज विद्यापीठ स्वतंत्र आहेत का? नाही आहे. ह्या सर्व संस्था ताब्यात घेतल्या आणि त्यामुळे आता आपल्याला पक्की काँग्रेसचीच लाईन घ्यावी लागेल. आता काँग्रेसशिवाय तरणोपाय नाही. ह्या देशातील सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी जर कोणी लढलं असेल तर फक्त काँग्रेसच लढली आणि पुढे सुद्धा काँग्रेसच लढू शकते. ह्या निर्धारातून निरंतर ताकदीने ते काम करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्षाआधी राहुलजींनी मला दिल्लीमध्ये बोलवून घेतलं. ध्यानी मनी स्वप्नी काही नव्हतं, मी कोणालाही आवेदन केलं नव्हतं आणि त्यांनी थेट मला AICC मध्ये सेक्रेटरी म्हणून नेमलं. आणि त्यावेळेस असं वाटलं की आता पुन्हा नागपूरच्या राजकारणात आपण परत येऊ का नाही, येता येईल की नाही ही शंका पण होती. मात्र त्यांनी ती जबाबदारी पुन्हा 2 वर्षानंतर मला परत जेव्हा पाठवलं, जेव्हा त्यांनी तो निर्णय घेतला, मला असं वाटलं की दिल्लीच्या कामकाजामध्ये काहीतरी आपली गडबड झालेली आहे, दिल्लीमध्ये काहीतरी चुकलं. भैयांनाही विचारलं मी की भैया असा असा फोन आला आणि नागपुरात परत जा असं म्हणते, तर काही चूक तर नाही झाली दिल्लीमध्ये? भैया म्हणे नाही नाही, हे मार्किंग असते. नागपूर अत्यंत महत्त्वाचं शहर आहे, हे विचारधारेचं शहर आहे, इथं वैचारिक पृष्ठभूमी आहे आणि नागपूरच्या राजकारणामध्ये नागपूर
मध्ये संघभूमी आणि दीक्षाभूमी ह्या दोन वेगवेगळ्या विचार प्रवाह आहेत. हे दोन विचार प्रवाह म्हणजे काय? एक संविधानिक विचार आणि एक असंविधानिक विचार. जो हुकुमशाही मानतो तो विचार. हा जो संघर्ष आहे हा फक्त राजकीय नाही, निवडणुकांचा नाही, निवडणुका जिंकण्यापुरताचा नाही, हा वैचारिक संघर्ष आहे. आणि नागपूर ही वैचारिक भूमी आहे. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की काँग्रेस पक्षाची परंपरा राहिली. अनेक थोर पुरुष, थोर नेते ह्या नागपूर शहरामध्ये होऊन गेले. त्यांनी 2014 पर्यंत हे शहर काँग्रेसच्या ताब्यामध्ये ठेवलं. काँग्रेसच्या ताब्यामध्ये ठेवलं, जाऊ दिलं नाही, संघाची एवढी मोठी पार्श्वभूमी असताना सुद्धा. आणि आता ज्या पद्धतीच्या संविधानिक संरचना ध्वस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या पद्धतीनं आता नागपूरच पुन्हा विचाराची भूमी म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा विचार घेऊन घराघरामध्ये जाईल. ह्या देशाची लोकशाही, ह्या देशाचं संविधान, ह्या देशातील सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडित लोकांच्या न्याय हक्काची लढाई लढेल. ह्या निर्धारातून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. नागपूरचा एक गौरवशाली इतिहास आहे. मी परवा एका वृत्तपत्राने मला बोलवलं होतं आणि त्यांनी म्हटलं की काँग्रेसचा कालखंड आणि भारतीय जनता पक्षाच्या कालखंडातल्या विकासाच्या संदर्भात आपण कशा पद्धतीची तुलना करता. म्हणे गडकरी साहेबांचं एक विकासाचं मॉडेल आहे, मुत्तेमार साहेबांचं एक विकासाचं मॉडेल होतं, त्याची तुलना कशी करता. त्यावर मी उत्तर दिलं की नागपूर शहर पूर्वी खेडेगाव आहे, एक खेडेगाव असं सातत्यानं गडकरी साहेब आपल्या भाषणामध्ये बोलत होते. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आमचे वडील होते त्यावेळेस मला माहिती आहे की नागपूर हे एक खेडेगाव आहे, अविकसित शहर आहे. मात्र ज्यावेळेस विलासराव देशमुख ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले, विलासराव मुत्तेमार ह्या शहराचे खासदार होते, सतीश बाबू चतुर्वेदी आमचे पालकमंत्री होते, विकासभाऊ ठाकरे महापौर होते, त्या काळामध्ये IRDPच्या माध्यमातून रस्ते रुंदीकरण झाली. संपूर्ण देशभरामध्ये चर्चा झाल्या. नागपूरच्या रस्त्यांचं कौतुक देशभरामध्ये व्हायला लागलं. अजूनही मी हरियाणामध्ये असताना लोक ती आठवण करतात की नागपूर के रस्ते तो बहुत बड़े हो गए, आज क्या स्थिती है. ते विकासाचं मॉडेल होतं. महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती त्यावेळेस काय होती, गडकरींच्या काळामधली महानगरपालिकेच्या शाळेतली स्थिती काय आहे, त्यावेळेस शिक्षण अफोर्डेबल होतं की नाही, आता अफोर्डेबल आहे का, वैद्यकीय सुविधा त्यावेळी कशा होत्या, त्या अफोर्डेबल होत्या का नाही. आता वैद्यकीय सुविधा घेण्याचा विचारही करू शकत नाही. मरण परवडते पण वैद्यकीय सुविधा घेता येत नाही. या अवस्थेमध्ये ह्या शहरातील नागरिकांना आणून ठेवलेलं हे विकासाचं मॉडेल आहे. आणि फक्त सिमेंट रस्ते करणं, उड्डाण पुलं करणं, आता ते फाउंटन केलं, बंद पडलेलं आहे 150 कोटी रुपयाचं फाउंटन. आणि काय म्हणे, विकासाचा महामेरू. विकासाचा महामेरू ह्या मीडियानं निर्माण केलेलं परसेप्शन आहे. विकासाचा महामेरून किती दोहू असं काम सुरू आहे, किती लुबाडू. सर्व भ्रष्टाचाराचे पॅरामीटर्स यांनी पार केलेले आहेत. नागपूर शहर एका काळामध्ये ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर आज ड्रग सिटी झालेलं आहे. संपूर्ण शहरामध्ये ड्रगचा व्यापार आहे, ड्रगचा व्यवसाय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे आहे, गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या देखत, त्यांच्या नजरेच्या समोर आज नागपूर शहर हे ड्रग सिटी झालं. गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचं आहे. दिवसा धवड्या रोज तिथं खून होऊन राहिले, मर्डर होऊन राहिलेले आहे. त्यामुळे ह्या नागपूर शहराला ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या लोकांनी सांभाळून ठेवलं होतं, नागपूरचं नाव होतं सर्वधर्म समभावाचं शहर म्हणून. आताच उल्लेख झाला की इथं कधी जातीय दंगे झाले नाही. मात्र मागच्या वेळेस त्यांनी ते गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, महालामध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागपूरची जनता ही सुजाण जनता आहे. एकाच दिवसामध्ये सर्व करेक्ट होऊन गेलं. त्यांचे मनसुबे आपल्या लक्षात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी राहणार आहे. हा लढा अत्यंत मोठा लढा आहे आणि तो लढा मी एकटा लढू शकत नाही, हे मी अत्यंत प्रामाणिकपणानं प्रांजळपणानं सांगतो. माझ्या एकट्याची ती क्षमता नाही. काँग्रेस म्हणजे काय, काँग्रेस म्हणजे लोक.
काँग्रेस म्हणजे ही, मी फक्त त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याचा प्रतिनिधी आहे, मी तुमचं प्रतिनिधित्व करील, मात्र लढायचं आपल्याला सगळ्याला आहे, एकामेकाला हातात हात धरून लढायचं आहे. आणि ही लढाई लढत असताना, कारण चॅलेंजेस वेगळे आहेत, मी आधी सांगितलं की यांनी सर्व संविधानिक संस्था संपवल्या, निवडणुकीचे नियम बदलले, आता SIR सुरू आहे, तुमचं नागरिकत्व तुम्हाला सिद्ध करायचं आहे आता की आपण ह्या देशाचे नागरिक आहोत का नाही. एक प्रकारे दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आमचे श्रीकांत भाऊ आहे का इथं? वर्धेचे श्रीकांत भाऊ आहे, ते नेहमी एक डेफिनेशन मला काँग्रेस संदर्भात सांगत होते नेहमी. आणि त्यांचे गुरुजी होते हेमके गुरुजी, वर्धेचे हेमके गुरुजी, ग्रेट मॅन. त्यांनी काँग्रेसची जी व्याख्या केली होती, काँग्रेस इज ए कॉन्ग्रिगेशन ऑफ कॉमन पीपल फॉर द कॉमन गुड ऑफ ऑल. म्हणजे काँग्रेस ही सामान्य लोकांचा असा समूह आहे जो सर्वसामान्य लोकांच्या एकत्रित हितासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे इथं इंडिव्हिज्युअल कोणाचं हित नाही आहे, इथं एकत्रित हित आहे. हे एकत्रित हित जोपासण्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणून, संघटना म्हणून काम करावं लागणार आहे. आणि त्या माध्यमातून मी आपल्याला अभिवचन देतो की नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपला कधीही उपमर्द होणार नाही, आपला कधी अपमान होणार नाही, ही मी ग्वाही देतो. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा निश्चितपणाने प्रयत्न राहील. देवडिया काँग्रेस भवन हे सर्वसामान्य जनतेसाठी खुलं राहील. लोकांचे प्रश्न तिथे ऐकले जातील, लोकांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि हे करत असताना सामाजिक प्रश्न काय आहे, सामाजिक संघटना काय आहे, त्या सर्व लोकांना जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील. फक्त काँग्रेस पक्ष म्हणजे स्ट्रक्चर नाही. मी अजूनही सांगतो, स्ट्रक्चर मध्ये किती लोक बसतील हो? उद्या काँग्रेसची कार्यकारिणी जर निर्माण करायची झाली, विकास भाऊ तुमची कार्यकारिणी 300 लोकांची होती, 30 येत नव्हते. आता ह्या सभागृहामध्ये आहे 1000 लोक, मंचावर आहे 200 लोक. काँग्रेसमॅन येते एक्झॅक्टली. त्याचा अर्थ असा आहे की स्ट्रक्चर आणि सिस्टीम, हे सर्व लोक स्ट्रक्चर मध्ये राहतील का, राहू शकतात का, शक्य आहे का? ते होऊ शकत नाही. मात्र काँग्रेस सिस्टीम कशासाठी आले हो आपण इथं? हे सर्व विचारासाठी आलेले लोक आहेत. जो संविधानिक विचार आहे, जो लोकशाही मानणारा विचार आहे, ज्यांना या स्थितीमध्ये हा देश वाचला पाहिजे, ह्या देशातल्या नागरिकांचे हक्क वाचले पाहिजे हे वाटते, म्हणून इथं आले. फक्त प्रफुल्ल गुर्देसाठी आलेले नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे काँग्रेस हा समूह आहे आणि काँग्रेस समूह म्हणून काम करत असताना आपल्याला मॅन टू मॅन जुळावं लागणार आहे. आणि याचे माध्यम वेगळे राहील, प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. मात्र सोशल मीडियाचा वापर करत असताना फक्त सोशल मीडियासाठी आपल्याला काम नाही करायचं आहे. सोशल मीडिया माध्यम म्हणून वापरायचं आहे, काम लोकांसाठी करायचं आहे. फरक लक्षात घ्या. अदरवाईज आपण सोशल मीडियासाठी आपण काम करतो. एक पोस्ट टाकली नेत्यांसोबत, सेल्फी बंद झाला पाहिजे, नो सेल्फी. लोकांच्या प्रश्नावर आता आपल्याला काम करावं लागणार आहे. खूप प्रश्न आहेत. नागपूर शहरामध्ये आज 1 लाखाच्या वर स्ट्रीट व्हेंडर्स आहेत, जे आपले रस्त्याच्या बाजूला दुकानं लावून बसणारे आहेत. महाराष्ट्रात बाजार, ऐतिहासिक बाजार, 100 वर्ष जुना बाजार उद्ध्वस्त झाला, बंद केला. बर्डी मार्केट बंद केला. सर्व स्ट्रीट व्हेंडर्सवर अतिक्रमणधारीच्या नावानं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे, जनतेच्या उपजीविकेचा अधिकार संपवण्याचं काम गडकरी आणि फडणवीस या शहरामध्ये करून राहिले. त्याचा विरोध आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा 1 लाख लोक कोण आहे तो? हे सर्व SC, ST, OBC, मायनॉरिटी, महिला. माझं आव्हान आहे,
त्या कलेक्टरला आणि त्या कमिशनरला की तुम्ही येऊन बसा, त्यांचं जीवन बघा. सकाळी 6 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत रस्त्यावर उन्हातानात, पावसात, धुळीत, ह्या 48 डिग्री टेम्परेचरवरती ते दिवसभर धंदा करून आपलं उदरनिर्वाह करतात. तुमच्यासारखे कमिशनखोरी करत नाही, सन्मानाचं जीवन जगतात. आणि त्या सन्मानाचं जीवन जगणाऱ्या स्ट्रीट व्हेंडर्सवर कायद्याचा बगडा दाखवून चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर जी कारवाई केली जाते, त्याचा विरोध सर्वात पहिला कार्यक्रम आपला राहणार आहे. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहावं लागणार आहे, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की काँग्रेसचा कार्यकर्ता हा विचारधारेचा कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्ता निश्चितपणानं त्या दृष्टिकोनातून काम करेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता आपल्याला मी आधीच सांगितलं की मला त्या वृत्तपत्राने विचारलं की काँग्रेस पक्षाच्या गटबाजीला तुम्ही कसं सांभाळणार आहे. मी म्हटलं दर रविवारी मी चरखा चालवतो, सूत काततो, त्यामुळे तंतू जोडाचं काम माझं आहे. एक एक तंतू जोडतो. मला माणसं जोडायची हो, जोडवू नक्कीच पणानं. आणि ह्या सर्व लोकांमध्ये वयानं लहान मी आहे. सर्व विकास भाऊ पेक्षा 10 वर्षांनी लहान आहो. तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे का? आमच्या अभिजित भाऊ पेक्षा लहान आहो. म्हणजे सगळ्याचं वय मी ओपन करून राहिलो बरं, लक्षात घ्या. त्यामुळे मला लहानपण घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र हे करत असताना कोणाचाही अपमान होणार नाही, कोणाच्याही मान सन्मानामध्ये कमी पडणार नाही, ही ग्वाही निश्चितपणानं देतो. सगळ्यांना एकत्रित घेऊन, सोबत घेऊन ह्या विचाराची लढाई आपण एकत्रित लढू. आणि फक्त विचाराची लढाई न लढता निवडणुका जिंकण्यासाठी लढू. 3 वर्ष आता कुठल्याही निवडणुका नाही आहे. आधीच अपेक्षा व्यक्त केली होती यांनी की नागपूर शहर पूर्ण काँग्रेसमय होतं. खासदार काँग्रेसचा, 5ही त्यावेळी आमदार काँग्रेसचे, ती स्थिती पुन्हा आणावी लागेल. आता भाजपाचं दुकान आमच्या वडिलांना खोललं. आता हे जे खोललेलं दुकान बंद करायची जबाबदारी माझ्यावर, पोरग म्हणून तर माझ्यावर. शटर डाऊन करावं लागणार आहे आणि ते शटर निश्चितपणानं नागपूर शहरात डाऊन होईल, ते बंद होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्व लोक मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये कुठेही काही चूक झाली तर सांगण्यासाठी तुम्ही अधिकारी आहात. मी ओपन आहे, मी ऐकण्यासाठी तयार आहे. चुका होऊ शकतात, माणूस म्हणून निश्चितपणानं चुका जर झाल्या तर मी प्रत्येकाच्या म्हणणं ऐकण्यासाठी, सूचना घेण्यासाठी मी निश्चितपणानं ओपन आहे. कुठलाही त्यामध्ये न्यूनगंड नाही. त्यालाच डेमोक्रेसी म्हणते. जेव्हा आपण संवाद करतो, विचारविनिमय करतो, मतभेद जरी असले तरी विचारविनिमयातून त्यातून मार्ग काढतो, हा प्रयत्न माझा राहील. एवढीच मी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी ह्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित झाला, मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला. विशेषतः सर्व मान्यवरांचं, विकास भाऊंचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अत्यंत मोठ्या दिलानं त्यांनी सांगितलं की शनिवारी घे, सुट्टीचा दिवस आहे, लोक जास्त येतील. जेवढ्या काँग्रेस भवनामध्ये घेतलं असतं तर तेवढं जागा झाली नसती. मी सर्व मान्यवरांचं आभार मानतो. लीलाताई याही वयामध्ये मी ज्यावेळेस त्यांना घरी भेटायला गेलो तर त्या म्हणले की तुझा पदग्रहणाच्या कार्यक्रमाला मी येईल, स्वतः बोलल्या त्या. बाबूजींना म्हटलं की मला जुन्या काँग्रेस अध्यक्षांचा सत्कार करायचा. आजारी असताना सुद्धा ते आले. यादवरावजी शिरपूरकर आमचे ज्येष्ठ, मी पाठीवर पाहिलं की 67 मध्ये ते उपाध्यक्ष होते. 67 मध्ये अजूनही उपाध्यक्षच आहे. माझी 2002 मध्ये मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. तर माझी मुलगी 2000 साली जन्मली. नगरसेवक झालो तेव्हा
ती 2 वर्षाची होती, बऱ्यापैकी समज आला होता. ती MBBS डॉक्टर झाल्यानंतर म्हणे की मी डॉक्टर होऊन गेली, तुम्ही त्याच वर्गात आहे म्हणे तुम्ही.